शहरात तसेच तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे। या धुक्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होणार असून गव्हाच्या पिकावर तसेच कांदा लागवडीवर याचा दुष्परिणाम होणार असून कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पिकांवर फवारणी करावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कारले यांनी केले आहे। गावावरती होऊ शकतो, गावावरती मावा पडणारे, हरभऱ्यावरती घाट्याळी पडणारे, मी शेतकरी बांधवांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या फवारण्या कराव्यात। महागाच्या फवारण्या करण्यापेक्षा कृषी तज्ज्ञांचा योग्य जर सल्ला घेतला तर आपलं उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि कमी खर्च करता आपण योग्य तो सल्ला घेऊन जर आपण पिकाची काळजी घेतली तर घाट्याळी होणार नाही, गावावरती पडलेल्या मावावरती नियंत्रण येऊ शकतं आणि या काळजी घ्याव्यात, शेतकऱ्याचं नुकसान टाळावं असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।